महामाई विचषक 2025 मॅचला होती सुरुवात. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झाला आहे बॉलिंग ट्रॅकवर, जो क्रम मात्र स्वीकारेल आणि एक चांगली सुदृढ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल. राम आपण पाहिलं तर राम भावरचा एक खास आपण स्पेल आपण पाहतोय नेहमीच. जो जेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल तेव्हा त्याच्याकडून चांगली उत्तम गोलंदाजी होते. मग एनी टाइम आपण पाहिलं त्याच्या हातामध्ये षटक द्या की उत्तम गोलंदाजी करतोय. परंतु स्ट्राईक एंडकडे असलेला खेळाडू आपण बघितला ना, राकेश गोवारी आहेत आणि प्रकाश मस्कर. नक्कीच आपण बघितलं की पंचांच्या माध्यमातून स्कोरिंग झोन सुद्धा दर्शवला जातोय, कारण की स्कोरिंग झोनचा विचार करायचा झाला आणि त्यामुळेच आपण पाहिलं की म्हणजे मनामध्ये कोणताही डाऊट येणार नाही आहे. गोलंदाजी असतील की फिल्डिंग करणारी टीम असेल की मग बॅटिंग करणारी टीम. चला आता मॅचला होती सुरुवात. राकेश आणि प्रकाश गोलंदाजी मार्कवर. राम पहिला चेंडू आणि पूरक शुभेच्छा लेफ्टी बॅट्समन स्ट्राईक एंडकडे. पहिला चेंडू आपण पाहिला खेळला जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर आहेत तिथे, चेंडू अडलाय. एक धाव मात्र इथून घेतली जाईल, म्हणजे जवळजवळ 3 षटकं आणि 3 षटकाचा उल्लेख केला झाला तर म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला स्कोरबोर्डवर लगावायच्या आहेत जर तुम्हाला हा मॅच जिंकायचा आहे तर. आणि त्या जास्त धावा लगावून मात्र समोरच्या संघाला मात्र चेस करण्यापासून रोखवायचे आहेत. म्हणजे हा विचार असतो जेव्हा फर्स्ट बॅटिंग करतो आपण तेव्हा. पण तो विचार सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह असला ना की मग आपण पाहू शकतो की त्या विचारामध्ये तुम्ही यश मिळवू शकता. अन्यथा नक्कीच तुम्ही एक नकारात्मक विचार आणि नकारात्मक ऊर्जा घेऊन जाणार की नक्कीच डबल माइंडने गेम खेळला तर मग कुठेतरी तो गेम फसत असतो. परंतु यावेळेला सकारात्मक खेळ सध्या तरी आपण पाहिलं की हे 2 बॅटर दर्शवतील का. बॅकफुटला पंच केला, हलक्या हाताने पाहिलं आपण. फिल्डर आहेत तिथे थोडंसं फंबल झाली, 2 धावा मिळू शकतात आणि हो अगदी सहज मिळाल्या देखील. आणि जे चित्र पाहायला मिळालं की आता थोडंसं सावध रीतीने आणि सावधगिरीने क्रिकेट खेळायचं आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळालं. कारण की पहिल्या 2 चेंडूवर आपण पाहिलं की दोन्ही बॅटर्सने आपण पाहिलं तर मग आपलं अकाउंट्स ओपन केलं. प्रकाशला आपण पाहिलं होतं मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी केली होती आणि आत्तासुद्धा त्यांच्याकडून अपेक्षा असेल. नागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने खाली क्षेत्र आहे तिथे क्षेत्ररक्षक 1 2 3 पाहिले पण तर 3 आले होते, परंतु 2 धावा अगदी सहज मिळतील. ही आपण पाहिली तर सुरुवात आहे ना. सध्या तरी आपण पाहिले की रणनीती गेम प्लॅनिंग आहे आणि त्या गेम प्लॅनिंगनुसार आपण पाहिलं तर इथे खेळ चालू आहे. कारण की सिंगल डबल आपण पाहिलं तर क्रिकेटचं बेसिक आहे आणि त्या गोष्टीला ओळखून मात्र इथून आता क्रिकेट खेळलं जात आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर या दोन्ही खेळाडूंनी आपण पाहिलं तर मग ह्या गोष्टीला फोकस केला आहे. त्यानंतर मग एखादा मोठा फटका येऊ शकतोय, परंतु ही विचार हा गेम प्लॅनिंग नक्कीच चांगला दिसतोय. हो यावेळेला मिस केलाय पॅट आणि पॅटच्या गॅपमधून चेंडू अगदी सहज ट्रॅव्हल झालाय. डबल माइंड झाले होते नक्कीच. फलंदाज आपण पाहिले की ऑनसाईडला नक्कीच खेळायचा होता, परंतु अंतिमच्या क्षणाला त्यांनी मन बडवला होता की मोठा फटका एक्झिक्यूट करायचा. परंतु जोपर्यंत तितका वेळ नव्हता ना त्या वेळामध्ये सगळं काही घडून गेलं आणि डॉट चेंडू निघून गेला. चेंडू फेकून झाली. त्या ओव्हरमध्ये 4 टीमची टोटल आपण पाहिली आहे 5 धावा. म्हणजेच राम यांचं षटक आपण पाहिलं कौतुकास्पद राहिले, कारण की त्यांनी आत्तापर्यंत मोठा फटका खेळू दिला नाही आहे. कारण की जे नियंत्रण त्याने ठेवलंय फलंदाजांवर आणि जर नियंत्रण हे तोडायचं असेल तर मग रामच्या विरोधात येऊन हल्ला करावा लागेल आणि त्यावेळेला मला नक्कीच थोडासा धोका निर्माण होऊ शकतोय. हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच यावेळेला आपण पाहिला तर मिस केला जातोय. डॉट येताना पाहायला मिळेल आणि डॉटने नक्कीच थोडंसं आपण पाहिलं तर मग आता प्रेशर श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा संघावर पाहायला मिळतंय. मारुदेवी स्पोर्ट्स राजावली बीच संघ किशोर दादा आपलं स्वागत असेल आणि इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक चांगली टीम आणखीन आपल्या आजच्या दिवसामध्ये. बॅकवर्डला पंच केलाय इथे आपण पाहिलं तर मग धाव एक मी अगदी दुसऱ्याचा होऊ शकते का प्रयत्न नाही, सरळ नकार दिला. आणि ही भूमिका आपण पाहिली तर पहिल्या षटकामध्ये अगदी योग्य रीतीने पूर्ण केले, कारण की दोन्ही बॅटर्सना माहिती आहे पहिल्या षटकाला आपण अगदी सावध रीतीने खेळूया आणि सावधगिरीने खेळ करूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकार आलेले आपण पाहिलं तर बिनबाद 6 धावा, कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं तर रामचं कौतुक करावं तितकं कमी, कारण की त्यांना इकॉनॉमिकल षटक फेकला गेलाय. पहिलं षटक 7 धावांचं, आणखीन 2 षटक शिल्लक आहेत, परंतु दुसरं षटक किती धावांचं येईल हेही आपण पाहणार होतो. या डिझाईकडे गाणं ऐकूया, त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये प्रारंभ करूया. माझा समाज जागा झालाय हो.
जागा झालाय आता उडलाय वैऱ्यात गोंधळ आता उडलाय वैऱ्यात गोंधळ हे आलाय आदिवासी वादळ आमचं आलाय आदिवासी वादळ नक्कीच चांगली धून ऐकवली गेली आणि नंतर तुम्हाला विनंती करेन की ऐकवा कारण की धून ऐकल्यानंतर आपण बघितलं एक ऊर्जा मात्र प्रदान होते आणि ही ऊर्जा प्रदान व्हायलाच हवी का त्याचं कारण सुद्धा एक आहे ते पण सांगेन. हा चेंडू नक्कीच अगदी ब्लॉक हाताळण्याचा प्रयत्न केला होता. इथे थोडासा विचार होता ना खेळाडूचा थोडासा मित्र म्हणेन की वेगळा होता. चेंडूला प्रथम अडवायचं नंतर पकडायचं परंतु त्या इतक्या वेळामध्ये संधी तुम्ही देऊन बसलात खेळाडू नक्की 2 धावा घेण्याचे. तर ज्याप्रमाणे उल्लेख करायचा झाला तर नक्कीच गाणं ऐकलं आपण तर आदिवासी वादळ आणि कारण की आत्ताचा उल्लेख करायचा झाला तर आत्ताचा आदिवासी माणूस म्हणजेच आत्ताचा आपला माणूस म्हणजे ज्याप्रमाणे विचार करायचा झाला आणि पूर्वीचा भरपूर फरक आहे तर नक्कीच तुम्हाला तेही सांगेन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला तर एक धाव मिळेल म्हणजेच तो उल्लेख करत होतो की आत्ताचा आदिवासी माणूस आणि पूर्वीचा आदिवासी माणूस कारण की पूर्वी आदिवासी जात सांगितली ना की मग भरपूर लोक फायदा घेत होते भरपूर लोक आपण बघितले की नक्कीच त्याला तुच्छ लेखत होते परंतु आत्ताचा जर उल्लेख करायचा झाला ना तर आत्ताची माणसं नक्कीच घाबरतात की हा आदिवासी माणूस आहे याच्या हाताला लागून फायदा नाही आहे कारण की नक्कीच याला नडला तर मग आपल्याला फोडला किंवा नक्कीच आपण पाहू शकतो कारण की ही आपण पहिलं बदल झाला आहे कारण की आत्ताचा आदिवासी माणूस आपण पाहिला ना तर भरपूर मात्र सुधारला आहे आणि भरपूर मोठा बदल सुद्धा झाला आहे. इथे आपण पाहिलं तर मग एक डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. तुमची टोटल आपण पाहूया 9 धावा षटक दुसरा आहे षटक 3 फेकून झाले आणि जवळजवळ आता विकेट मात्र कोणत्याही प्रकारचा आला नाही आहे तर मग आता हा वेळ असा आहे तर तुम्ही विकेट जास्त वेळ सुद्धा थांबून ठेवू शकत नाही आहे कारण की एका बाजूने जर धावा येत नसतील तर मग विकेट ठेवून फायदा काय. इथे आता मात्र थोडासा खेळण्याचा अंदाज बदलावा लागेल. आता मोठ्या धावांचा विचार करावा लागेल. मोठ्या धावा म्हणजेच आपण पाहिलं तर मग तिथे बाउंड्रीज म्हणजे चौकार षटकार किंवा एक्स्ट्रा रन्स मात्र कुठून तरी जास्त मिळतील त्या जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर साईनाथ पाडवी यांना पाहतोय महत्वपूर्ण षटक आपण पाहिलं आत्तापर्यंत त्यांचा आणि या षटकामध्ये जवळजवळ त्याने 3 मध्ये 3 धावा खर्च केला कारण पहिल्यामध्ये 2 त्यानंतर 1 त्यानंतर 1 डॉट आले आणि हे आत्तापर्यंत इकॉनॉमिकल हे षटक राहिले. खोल टप्प्याचा चेंडू कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर होत नाहीये ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर मग इथे धोका निर्माण झाला कदाचित चांगला ॲक्युरेट थ्रो आला असता तर काम तमाम झालं असतं परंतु तसं नाही झालंय आणि 2 धावा मात्र जरूर मिळल्या जातील. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्त्वाचं आहे ज्यापरीने म्हटलं जातं आणि क्लास म्हणजे आपण जवळजवळ शाळेचा विचार करायचा झाला तर मग होमवर्क मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि यावेळी फुटवर्कचा वापर होताना दिसत नाहीये आणि त्याचा प्रभाव मात्र दिसून येतो की फलंदाजांना जे मनपसंत शॉट आहेत ना ते खेळताना कमी पडले जातात. कुठेतरी हा विचार मतलब बदलावा लागेल. फुलटॉस कन्वर्ट केलाय ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड झाले चेंडूची फेक स्ट्राईकच्या दिशेनं ओव्हर थ्रो झालाय आणि त्याचा मोबदला मात्र भोगावा लागेल. या वेळेला धावा मिळतील डेफिनेटली आपण पाहिलं तर तब्बल या 4 धावा एससीडीचा 4 कारण की नक्कीच 2 धावा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू लगेच आपण पाहिलं तर डी झोन मध्ये गेला याचाच अर्थ ओव्हर थ्रोच्या स्वरूपात 2 एक्स्ट्रा मिळते म्हणजे 4 धावा या चेंडूवर. असं नाही तर तसं नक्कीच एका बाजूने वाचवलं पण दुसऱ्या बाजूने डुबवलं देखील हे देखील पाहायला मिळालं कारण की जर आपण पाहू शकतो की जर सोडला असता तरी सुद्धा तिकडे चौकार केला असता आणि परंतु इकडे वाचवून सुद्धा आपण बघितलं की चौकारच गेलाय परंतु मेहनत केलेली पूर्ण मात्र वाया गेली. टीमची टोटल पाहिली आपण 15 धावा 15 रन्स चेंडू फेकून झालेत 5. आता पाहावं लागेल की काय विचार असेल. चला 2 संघांनी पुढील तयारीत राहायचं आहे कारण की आई मरुदी स्पोर्ट्स राजावली बी आणि त्यांच्या समोर आपण पाहणार आहोत वाघोबा प्रसन्न भावकाळ. थोडा स्टाईलिश अंदाजामध्ये उडवण्याचा प्रयत्न होता चेंडू हवेत आणि चेंडू खाली मात्र येताना पाहायला मिळाला खेळाडू विकेट मात्र मिळेल इथे सोप्पा झेल मात्र पकडला जातोय आणि पहिली विकेट डाऊन झाली आहे. पहिला मोठा धक्का प्रकाश मस्कर यांना परतावा लागेल आणि नक्कीच आपण पाहिलं तर त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर मोठ्या होत्या परंतु त्या मोठ्या अपेक्षा त्यांना पुरवता आल्या नाही आहे आणि मात्र आपण पाहिलं तर थोडेसे नाराज डगआउटच्या दिशेने जरूर जायला पाहायला मिळतात. टीमची टोटल फलकावर पाहतोय आपण आहे ती म्हणजेच 15 धावा 2 षटकाच्या अखेरीस 1 गड्याच्या मोबदल्यात. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये किती धावा येतील पाहूया. वैया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण कम बॅक करूया.
वाढदिवस नक्कीच एकविरा आईचं गाणं आपण ऐकलं गेलं. आता वय्य मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. 15 धावा फलकावर आले. तर जसं म्हटलं जातं ना की वक्त से लड़कर जो नसीब बदलते इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. कल क्या होगा ये मत सोचो बस चलते रहो अपने राहों पर क्या पता आने वाला खुद तुम्हारी तस्वीर बदल दे. वक्त को अगर आप देखते रहोगे तो फिर देखते ही रह जाओगे. वक्त के साथ साथ प्रयास करोगे तो आगे चल पड़ोगे. आगे चल पडना है तो प्रयास बढ़िया करना पड़ेगा. विशाल आपण पाहिले त्यांना नॉन स्ट्राईक एनकडे पाहतोय आपण. राकेश स्ट्राईक एनकडे आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आलेला गोलंदाज दीपक सरळ बाटच्या सांगणे चांगला फटका एक्झिक्यूट केलाय त्यांनी. विश्लेषण करायचं झालंय तर इथे मग ज्या प्रकारेचा आत्तापर्यंत जरा खेळ राहिलाय ना थोडासा संत राहिलाय. परंतु त्या संत खेळाला वेग दिल्याचा आता मात्र नक्कीच वेळ आलाय. खोल टप्प्याचा चेंडू हाताळला जातोय आणि इथून आपण बघितलं तर मग एका जिचे 10 मात्र मिळेल. विश्लेषण करायचं झालं तर इथून जवळ जवळ सिंगल अँड डबल. तर इथे विश्लेषण करायचं झालं तर मग हे महत्त्वपूर्ण षटक आणि या षटकामध्ये चांगला खेळ करावा लागेल. हो हो तेच तर रार चेंडू तेच तर रार चेंडू मात्र फेकला जातोय. हातामध्ये चेंडू समाप्त झाला म्हणजे तुम्हाला नो चान्स मात्र संधीच मिळणार नाहीये. दुसरे धाव घेणार म्हणजे दुसऱ्या बाजूनेच धाव घेण्याचा. जर हातामधून चेंडू पडतोय निसटून तर तुम्ही एक चान्स घेऊ शकताय. परंतु जेव्हा फिनिश होतंय तर नो चान्स. विश्लेषण करूया आपण तर चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 3 म्हणजे 3 राहिलेले चेंडू. या वेळेला पाहिलं आपण क्लीन क्लीन बोल्ड केलंय. साफ सुथरा फर्निचर डिस्ट्रॉय विकेट डाऊन. नक्कीच आपण बघितलं या वेळेला भरपूर खराब परिस्थिती आता पाहायला मिळते. श्री गणेश स्पोर्ट्स मोदलपाडा संघाच्या माध्यमातून आपण बघितलं की अपेक्षित कामगिरी होती ना या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये नक्कीच इतके चांगली झाली नाही आहे. टीमची टोटल आपण पहिले थांबून ठेवली आहे 17. आणि जसा उल्लेख केला होता ना मला वाटतं की कर्णधाराने युवा ग्रुप जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाड्याच्या कर्णधाराने उल्लेख केला होता जिथे टॉस बॉक्समध्ये. तेव्हा म्हटलं गेलं होतं की आम्ही 20च्या मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू आणि तो कदाचित सकारात्मक विचार होता आणि तो विचार आतापर्यंत खरा दर्शवलाय गोलंदाजांच्या माध्यमातून. परंतु या वेळेला फाईट का अतिशय चांगला आहे आणि हा लाय षटकार. अगदी गरज होती या फटक्याची कारण की धाव फळकाला लगेच वेग देणं गरजेची बाब होती. वेग देण्याचं कार्य केलंय. सिक्सर मात्र इथे ठोकलाय. 23 धावा. शेवटचा चेंडू संदेश. हो यावेळेला थोडासा चेंज ऑफ द पेस आपण बघितलं तर गतीमध्ये मिश्रण आपल्याला देखील पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा मात्र मिळाला. टीमचे टोटल आपण बघितलं 23 जिंकण्यासाठी 24 धावांचं लक्ष असणार आहे. चला कर्णधारांना विनंती करतोय मी 2 की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने लगेचच या कारण की वाघोबा प्रसन्न भावकाळ विरुद्ध मोरदेव स्पोर्ट्स राजावली बी टीम 2 टीमचे कर्णधार असतील त्यांना मी विनंती करेन की टॉस बॉक्समध्ये आपण या टॉस देखील करणार आहोत. विजय विजय टॉस
चला कर्णधार या. वाघोबा प्रसन्न भावकल टीमचे कर्णधार आलेले नाही आहेत. भावकल टीम कर्णधार पाठवून द्या. टॉसची वेळ झाली आहे. इनिंग मध्ये टॉस होते, तुम्हाला सुद्धा जाणीव आहे. टॉस बॉक्स यासाठी आपण उभारतोय की कारण की प्रत्येक इनिंग मध्ये टॉस व्हायला हवा. प्रत्येक खेळाडूचं कॅप्टनचं मत मात्र तिथे घेतलं जाईल. प्रत्येक खेळाडूच्या बद्दल चर्चा केली जाते. परंतु भरपूर काही आपण बघितलं ना तर भरपूर अशा टुर्नामेंट मी पाहिल्यात, अनेक केल्यात आणि तिथे वेळेवर कर्णधार उपस्थित नसतात. आणि मग आपण बघितलं तर त्या नियमातसुद्धा बल्लीमध्ये आपण बघितलं एक बदलसुद्धा होताना पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. आणि नक्कीच तो बदल काय असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल डेफिनेटली, कारण की वेळेला सहकार्य करत नाही आहेत आणि वेळेवर कर्णधार उपलब्ध होत नाही आहेत. त्यामुळेच आणखीन काही चेंजेस, काही बदल मात्र इथे आपल्याला होताना पाहायला मिळतील. टॉस आपण करूया. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रघुनाथजी जोगारी साहेबांच्या शुभ हस्ते टॉसची ओळख करून दिली जाईल. सर्वप्रथम विजयदीप स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने आहे खोपरकर बॉईज. कॉल कोण देतोय आपण बघितलं तर नक्कीच राजावली टीमकडून येईल, कारण की राजावली टीमचा कर्णधार इथे सर्वप्रथम उपस्थित झाला होता. आपण पाहिला, यस डेफिनेटली आपण पाहिलं खोपरकर बॉईज. येस डेफिनेटली खोपरकर बॉईज येतोय. नक्कीच विनंती करून आपण शुभेच्छा द्या. आणि विराज मानवा नक्कीच. राजावली टीम फक्त एकच प्रश्न, टॉस जिंकलाय काय निवडाल? छत्रक्षण. शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक. नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. नक्कीच मनोगत घ्यायचं होतं परंतु तुम्ही थोडेसे उशीर झालात. परंतु प्रत्येक संघांना मी विनंती करेन की आपण वेळेवर होते उपस्थित राहा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ते सज्ज असतील विजयजी भोई. थँक्यू सो मच जयेश ढुकळे. यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती संधी उपलब्ध झाली. क्षेत्ररक्षक दूरवर्ण वेगानं आला होता झेल पकडण्यासाठी, परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. लक्ष आहे 3 ओव्हरमध्ये ते म्हणजेच 24 आणि या 24 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती संधी मिळवली होती प्रशांत गोवारीनं, परंतु झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप होते. योगेश कांदल आणि राम भावर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हा वेगवान बॉल पॉइंटच्या दिशेने चेंडू कट केलाय. एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा आणि त्यांच्या समवेत श्री गणेश फूड मुदलपाडा या दोन संघामध्ये ही लढत आपण या ठिकाणी पाहतोय. दोन्ही टीमने एक एक सामना मात्र जरूर जिंकलाय. आता मात्र ही दुसरी मॅच आपण त्यांची पाहतोय. यावेळेला चांगला फटका आहे ऑन साइडला, लॉंग ऑनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पुढे आलाय, चेंडूला उचलेल, चेंडूची फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव ही कंप्लीट केली जाते. 24 लक्ष आहे आणि अशा पद्धतीची जर गोलंदाजी झाली मैदानाच्या आतमध्ये तर निश्चितच चांगली फाईट ही जरूर पाहायला मिळेल. ज्यावेळेस मनोगत घेतलं होतं मुदलपाडा टीमच्या संघनायकाचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एक मॅच जरूर टफ मॅच जरूर पाहायला मिळेल. एवढ्या हलक्या हातानं चेंडूला ऑन साइडला वलवलंय. आपल्या मनगटाच्या सायानं राम भोवरनं पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. धावसंख्या सिंगलनं मात्र पुढे सरकले जाऊन पोहोचते 4 आकड्यावरती. 24 लक्ष आहे आणि त्याला अनुसरण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता मात्र सिंगल वरती लक्ष केंद्रित केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं, कारण बॉलिंग अटॅक खूप चांगला होतो प्रशांतच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक पुढे आलाय, चेंडूला उचलतोय, चेंडूची फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल धाव. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 5 पाहायला मिळत आहेत.
चांगली बॉलिंग, गुड बॉलिंग. गोलंदाज आपण पाहिला या ठिकाणी तर प्रशांत कुवारीची. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु चांगलं कनेक्शन झालं नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती 24चा पाठलाग पूर्ण करत असताना कुंभारपाडा टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 5. छोटं लक्ष आहे आणि छोट्या लक्ष्याचा पाठलाग पूर्ण करत असताना आता मात्र आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 5. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये जवळजवळ धावांची गरज आहे ती म्हणजेच 19 ना 19 का 18 19 ना. अजून सुद्धा 12 बॉल मध्ये 19 धावा बनवाव्या लागतील. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाला सध्या तरी बॉलिंग अटॅक खूप चांगला होतोय. नंबर 2चं षटक टाकण्याकरता राकेश गुवारी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला. सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतं. या ठिकाणी संघर्ष केला जातो. मिस्टाईम फटका झालाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. ओहो त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. झेल झाली आहे ड्रॉप. पकडा कॅच जिंका मॅच सोडाल कॅच तर हराल मॅच. हे क्रिकेटचं रहस्य आहे आणि ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कदाचित सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आले असावे असं स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलं आहे क्षेत्ररक्षकानं आणि त्याचा फायदा निश्चितच या ठिकाणी बॅटर आपण पाहिला तर योगेश कांदेलला झालाय. योगेश कांदेलचा जर विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळवलाय आणि अशा फलंदाजाचा झेल सोडणं निश्चित थोडीशी बाजू निगेटिव्ह पाहायला मिळते फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सुटलाय आणि चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय. 4 धावांकरिता चौकार 4 रन. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली. धन्यवाद. अडीज म्हटलं जातं ना संघर्षाचा काल कधी संपत नसो. प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. यावेळेस पाहायचं होतं प्रसंगानुसार क्षेत्ररक्षकाला मिड विकेटच्या परंतु त्यांनी केली चुकी. झेल पकडायला हवा होता. कदाचित एक चांगला प्रसंग निश्चितच निर्माण केला असता परंतु झेल झाली आहे ड्रॉप. आता मात्र त्याची बदली केली गेली. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि त्याच्याकडनं देखील झाली आहे मिस्टेक. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या पटलावरती. म्हटलं जातं बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाज काला क्षेत्ररक्षकाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. पुन्हा एकदा झेल मात्र झाली आहे ड्रॉप. राम भुवरला मात्र 2 वेळा संधी मिळाली आणि त्याचा फायदा या ठिकाणी तो उचलतोय. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे 12 आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मॅच अक्षरशः बनवला होता प्रशांतनं परंतु यावेळेस आपण पाहिलं तर राकेशची बॉलिंग चांगली होती परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं. यावेळेस रनामध्ये थोडासा चुकला गेला. म्हटलं जातं ना आयुष्यामध्ये किती वाईट प्रसंग येऊ द्या कधी हार मानू नका. त्या प्रसंगावरती मात करून पुन्हा उभं कसं राहता येईल हे मात्र नक्की शिका आणि ते शिकायला हवं. अजून सुद्धा या ठिकाणी मॅच बनवली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. मिस्टाईम फटका पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय आणि फकडतोय झेल आणि अशा पद्धतीने राम भुवर याचा समाप्त झाला खेळ. आउट. आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई गुंगाट हाय. आपली यारी लई भन्नाट हाय. आपली यारी लई गुंगाट हाय.
धन्यवाद. अडीजे ब्रेक थ्रू लावण्याचं काम या ठिकाणी केलंय गोलंदाज राकेश गुवारीनं. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर अतिशय वेगवान होता. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर दडपण निर्माण केले गोलंदाजानं. सुरुवातीचे दोन्ही चेंडू आपण पाहिले तर दोन्ही चेंडूवरती त्याने संधी उपलब्ध केली होती परंतु क्षेत्ररक्षण झाले चुकी. परंतु तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळवलाय. स्वतःच्या फॉलोअर मध्ये चांगला झेल मध्ये त्यांनी पकडला आणि राम भोवरला मात्र बाद केलं. परंतु त्याच्यानंतर थोडंसं शांततेचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. पकडतो झेल आणि समाप्त झालाय फलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर सूरज बादाले याचा देखील खेळ आउट. हॉलिवूड मधला डान्स बघितला करून. बॉलिवूड मधला हॉलिवूड मधला डान्स बघितला करून. पण आदिवासी तारप्याची धून बसली मनात घर करून. पण आदिवासी तारप्याची धून बसली मनात घर करून. धन्यवाद अडीचे. धन्यवाद. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 12. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे 6 आणि 6 मध्ये अजून सुद्धा 12 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. थोडस हलक्यामध्ये घेतलं होतं जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं आणि आता मात्र मॅच थोडीशी कठीण झाल्या. चेंडू शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये बनवायचे अजून सुद्धा जिंकण्यासाठी 12 धावा. राहुल लिंबाडा येतोय मैदानाच्या आतमध्ये 4 या क्रमांकावरती. प्रकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. 6 बॉल मध्ये त्याला धावा थांबवायचे आहेत 12. षटकातील पहिला बॉल वेगवान बॉल. पंचांच्या माध्यमातून निश्चित हा वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय. अव्वंताच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केली जाते. आता मात्र समीकरण राहिले ते म्हणजे 6 मध्ये 11. यानंतर मॅच आपण पाहणार आहोत मरुदेवी स्फोट राजावली बी आणि वाघोबा प्रसन्न बावखल. यावेळेस स्वतःच्या फॉलोअर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. स्टेट ड्राईव्हचा फटका एक्झिक्यूट केला होता या ठिकाणी परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये. 5 बॉल 10ची गरज. राहुल निंबाडा. राहुल म्हटलं तर एक संघाचा संघनायक आहे आणि निश्चितच संघनायकाला शोभे अशी कामगिरी मात्र यावेळेस करावी लागेल. संकटमोचक बनावे लागेल. 5 चेंडूमध्ये बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी 10. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस बॉल होता. समोरच्या दिशेनं चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार आला हा षटकार. घराघरात गावागावात पोरा पोरींची लगीन जोरात. धन्यवाद. अडी जे म्हटलं जातं ना आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजे अनुभव आणि तो अनुभव आहे राहुल निंबाडा याच्याकडे आणि ठुकलाय समोरच्या दिशेने षटकार. आता मात्र 4 मध्ये 4ची गरज आहे. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. मोठा फटका खेळण्याची आवश्यकता होती का की मग नाही. आता मात्र पुन्हा एकदा वापसी केली या ठिकाणी या डॉट बॉलनं. आता मात्र 3 बॉल आणि 4ची गरज. हळूहळू हृदयाचे ठोके वाढणारा क्षण मात्र या ठिकाणी निर्माण होऊ लागला. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये ह्या मॅचचा तापमान हळूहळू देखील वाढू लागलाय. 3 मध्ये 4. प्रकाश षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस अजून एक डॉट बॉल. व्हॉट डिलिव्हरी, व्हॉट कमबॅक मिस्टर प्रकाश मस्कर. षटकार पेश केला होता परंतु त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. प्रेशर निर्माण केलं होतं.
फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती आता मात्र प्रेशर निर्माण झालंय. पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीम वरती 2 मध्ये बनवायचे 4. षटकातील पुढचा बॉल. अजून एक डॉट बॉल येईल का? यस, बघूया. हा बॉल आहे वाईट. क्या बात है. वाईट चेंडू हाताला गेलाय. आता मात्र 2 मध्ये 3 ची गरज. कभी खुशी कभी गम वाला मुकाबला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहिला तर फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक, व्हॉट बॉलिंग बाय मिस्टर प्रकाश म्हस्कर. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे या मॅच मध्ये. चांगला कमबॅक. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉल वरती धावांची गरज आहे, ती म्हणजेच 3. 4 मध्ये 4 ची गरज होती आणि निश्चितच मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला होता राहुल लिंबाळ्यानं. परंतु बॅक टू बॅक 3 चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेला आणि पुन्हा एकदा प्रेशर निर्माण झाल्या बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये साईनाथ पाडवी. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि 3 धावांची आवश्यकता. आणि शेवटच्या बॉल वरती ठोकला या ठिकाणी साईनाथ पाडवीनं. हा द ग्रेट मराठा षटकार, विनिंग षटकार. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकून दिलाय साईनाथ पाडवीनं. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये झाला. असं वाटलं होतं की या ठिकाणी सामना जिंकेल मोदलपाडा टीम, परंतु ओव्हरपिच बॉल होता आणि त्या ओव्हरपिच बॉल वरती व्हॉट अ टायमिंग जबरदस्त साधलं गेलं साईनाथ पाडवीनं आणि ठोकला षटकार. आपल्या संघाला मात्र मोठा विजय प्राप्त करून दिला. हँडसेक करायचा, हँडसेक करा.